आज ना मी माझ्या मित्राला भेटणार आहे. भाऊ डायरेक्ट स्पेन वरनं इथे लॉन्च झालेला आहे. फुल डेंजर वाला सरप्राईज दिलेला आहे. स्वप्नच आहे माझं ते आज माझं पूर्ण झालं. जेवढं त्याचं मन आहे तेवढंच हार्डवर्क ऍड करून तेवढी मोठी आज गाडी घेतली त्यांनी. काय सुंदर दिसते गाडी. मोठं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. बाय द वे नील, हाऊ इज युअर फिलिंग? फिलिंग तर लय डेंजर आहे भावा. आणि विचार नव्हता केला की एवढी मोठी गाडी पण घेऊ शकतो आणि ते आज साक्षात उभी आहे. नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र ललित पाटील तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगवरती. मंडळी, आज ना मी माझ्या मित्राला भेटणार आहे. मित्र म्हटला तर असा मित्र आहे ना की मी त्याला कधी भेटलोच नाही. गेले आम्हाला 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये आम्ही कधीच नाही भेटलो. आज आमचा पहिली भेट असणार आहे आजची. कारण की तो असतं स्पेनमध्ये, बाहेरगावी असतो, क्रूजवर असतो तो. आणि हाय भाई शेफ. आणि याची ओळख कशी झाली माहिती आहे तुम्हाला सांगतो की माझा अजून एक मित्र आहे पृथ्वी आली फक्त. तो पण आपल्या श्रीमान फॅमिलीचा मीटअप होता ना, म्हणजे श्रीमान दादाचा मीटअप तेव्हा भेटलेला. म्हणजे बांधिलकीचा विषय आहे आणि घट्टावाला विषय. आणि पृथ्वीसोबत अशी बॉन्डिंग झाली ना की म्हणजे भाईचारावाला बॉन्डिंग असा विषय. आणि त्याच्या तो पृथ्वीचा हा नील मित्र खास. आणि नीलला मी माझ्या स्ट्रीमवरती घ्यायचो, लाईव्ह स्ट्रीम करतो ना गेमिंगच्या लाईव्ह स्ट्रीमवरती. हा याचा खेळाचा मजा यायची याला पण. आणि जसं त्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग झालं ना, बांधिलकी अशी जमली ना आमच्या दोघांमध्ये, जो बॉन्ड जमला ना भाई अनएक्सपेक्टेड. म्हणजे असं बोलतो ना की आम्हाला असं वाटतं की आम्ही भाई बचपनपासून यार आहो असा विषय. तर भाई असतं स्पेनला असतं, तर जास्त इथं यायला येणार नाही. कधी आला तर माझ्यासोबत ऑनलाईनमध्येच असतं, ऑनलाईन गेमिंगमध्येच असतं. हा असतं गावी असतं अलिबागला आणि मी मुंबईला असतो. त्यामुळे आमची भेट जास्त होत नाही. तर आज आलेला आहे भाई, म्हणजे कालच आला. ॲक्च्युली काल त्याला पिकअप करायला जाणार होतं एअरपोर्टला, बट नाही पॉसिबल झाला कारण की मी गावी येऊन आजारी पडलो. आज मेन रिझन माहिती आहे काय जायचं, खास रिझन भेटणं तर आहेत. ॲक्च्युली त्याला भेटणं तर होतं, आमचा राईड्स पण प्लॅन होते खूप सारे आता येणारे. बट भाईनी आल्या इथं बॉम्ब टाकला, एक सरप्राईज दिला. म्हणजे त्यांनी भाईनी डायरेक्ट कॉल करून बोलला की भाई तू मला घ्यायला ये, नाही जमत असेल तर मग तुला सांगतो काय सरप्राईज आहे ते. असा सरप्राईज दिलाच येते करून. भाई तुलाही खुश झालो आहे येते बोललं तर. आणि भाई बोलते की भाई डिलिव्हरी द्यायचं आहे. मला वाटलं बाईकची डिलिव्हरी असेल, बट समजला भाई येतंय हाय क्रॉस. मी विचार केला एक सेकंड ती हाय क्रॉस म्हणजे काय. नंतर समजला टोयोटोची हाय क्रॉस कार घेते. गावात बोललो भाई, मानला भाईला बोललो. तर मी बोलला आता 100% येणार. तर बाई जायचं आपल्याला पहिला तो सकाळीच निघाला अलिबागवरनं. ऍक्च्युली मी त्या घरी जाणार होतो, बट उठायलाच जमला नाही. तर तो पोचणार ऑन द वे अर्ध्या तासात. आता आपण पण इथून निघूया, त्यामुळे आपण आता इथून निघूया, जास्त वेळ नाही येता. चला. और भाई क्या बोल रहे भाई, ये आपले भाई लोग भाई माझ्या भावाला प्रेम द्या आणि लाईक सबस्क्राईब फॉलो वाढवत राहा. कुठं झालं काय विषय ना सध्या चाललंय भाई. ऊन म्हणून डिहायड्रेट. चल काय विषय नाही. कुठं आलं वरती? नाही इकडे आवाज येऊन आलो. तुम्ही मुंबईला झालो रे. आपली चालूच आहे भाई. नक्की चल भेटू मुंबईला. सो अशा प्रकारे आपले भाऊ लोक पण मिळतात आणि आपल्या भाऊ लोकांचा खूप सपोर्ट आहे बघायला गेला तर. म्हणजे ब्लॉगिंगच्या क्षेत्रामध्ये जेव्हापासून घुसलोय ना, तेव्हापासून आपल्या मुंबईमधनं पण आणि माझ्या एरियामध्ये पण खूप सारे मित्र मंडळी असे आहेत ना, तिथे सपोर्ट करतात खूप. आणि तसंच आपला विशूभाई पण, विशू संगत राज असतं. सर्व बांधिलकीवाले विषय. म्हणजे बघा ना मंडळी, एक व्यक्ती मुलं एवढी सारी व्यक्ती आपण कनेक्ट झाले. म्हणजे श्रीमान दादा म्हटला तर भाई अंगावर बघा काट्यातून चालू आहे. माणसातला देव माणूस असा विषय. त्याच्या थ्रू आम्ही एवढे जण कनेक्ट झालो. बांधिलकीचा विषय, श्रीमान फॅमिली लय जण आहे. आणि मला पण खूप इज्जत द्यायला लागली पोरं आपल्या इकडच्या ब्लॉगिंग क्षेत्रामध्ये घुसल्यापासून. तर आपला हाय की ह्या क्षेत्राला खूप पुढपर्यंत घेऊन जायचं आहे मला, माझ्या पर्सनल लाईफमध्ये तरी. बघूया आपण कितपर्यंत जातो आणि किती नाही. बाकी तुम्ही सपोर्ट द्या, तुमचा 100% सपोर्ट दाखवा. बाकी मी तुम्हाला मस्तपैकी ब्लॉग्स आणि सिनेमॅटिक्स काय असतं ना ते प्रॉपर हे तुम्हाला समजेलच. बाकी मला इंस्टाला फॉलो करा. तिथपर्यंत आपण निघा, तुम्हाला मी बाईक दाखवतो. कारण की येणारे बाईक, आता ह्या बाईकवरती राईड आहे रिसेंटली, ती पण नील सोबत. नील आणि पृथ्वी सोबत. लेट्स गो. मंडळी, हा मंदिर कालभैरवाचा आणि हा ॲक्च्युली गावाच्या बाहेर असतो. म्हणजे थोडंच कनेक्ट होऊन असतो पुढं जाऊन. जे सुरकुली गावामध्ये आहेत राहतात तर त्यांना माहिती असेल. आणि मी आता रेडी झालो मस्तपैकी. हा आपला लुक आहे. मोठं ब्लॉग करायला आज पण नाही भेटत कारण की गोप्रो नाही आपल्याला. बट तुमच्या सर्वांच्या कृपेने एक दिवशी नक्की येणार. प्रयत्न चालू आहे.
आणि ही आपली बीस्ट टॅन 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 टू टू टॅक टू एक्सपाल्स 200 भाई किंग आहे फॅल्कॉन. मी हिला आपल्या बाईकला नाव दिलेलं आहे फॅल्कॉन दिलेलं नाव कारण की बाई फॅल्कॉन गतीने उडते नाही धावते डेंजरवाली. तर चला ही आपली बाईक आता घेऊन निघूया डायरेक्ट आपण. मला वाटतं तुम्हाला डायरेक्ट मी आता पल्स पे फाटेलच भेटेल डायरेक्ट दुसरी फ्रेम कारण की तिकडंच आपली डिलिव्हरी आहे म्हणजे भावाची. सो लेट्स गो भाई शोरूममध्ये. आणि हा आपला स्पेन रिटर्न माणूस नील कोहली भाई त्याला आज पहिल्यांदा भेटलो आहे एवढ्या वर्षामध्ये. आणि सर्व हे फंटर बघा फेस टू फेस आणि पब्लिक बघा इथं थांबलेली आहे माझ्यासाठी. का आज कोण माझ्यासाठी थांबलेच आहे. मी जरासा लेट आला ना थोडासा. ठेव गाडी काय बोलतो कसं आहे एकदम ललित भाऊ डीपी कडक आहे. मस्त. मम्मी कुठे आहे? आई मम्मी आतमध्ये बसले. हाय कशी आहात? हो बरी आहे. आतमध्येच बसून माझ्यासाठी थांबलं वाटतं. सॉरी सॉरी सगळ्याला सॉरी. सॉरी जाऊ दे बागा बिगा दे पटापट. स्वप्नच आहे माझं ते आज माझं पूर्ण झालं. माझं मुलाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. जेवढं त्याचं मन आहे तेवढंच हार्डवर्क ऍड करून तेवढी मोठी आज गाडी घेतली आहे त्यांनी. दादानी कष्ट पप्पांचे कष्ट मम्मीचे कष्ट. मोठं स्वप्न होतं ते पूर्ण झालं. हाय द वे नील हाऊ इज युअर फिलिंग? फिलिंग तर लय डेंजर आहे भावा. म्हणजे विचार नव्हता केला की एवढी मोठी गाडी पण घेऊ शकतो आणि ते आज साक्षात उभी आहे. काय सुंदर दिसते गाडी. दिसते रे दिसते रे. मंडळी आता आपण एवढ्या शोरूमच्या बाहेर आहे आणि आता जस्ट डिलिव्हरी घेतलेली आहे. खूप भारी फिलिंग आणि एक नंबर वाटते. भाऊ डायरेक्ट स्पेनवरून इथे लॉन्च झालेला आहे. एकच दिवस झाला. एकच दिवस डायरेक्ट राडा केलाय भाईनी येऊन डायरेक्ट फुल डेंजरवाला सरप्राईज दिली. कोणालाच माहित नाही कुठल्या. हा आता असं समज बघते ना तिला गाणं भाई पहिला गाणं ना भाई पदयात्रा त्याची सध्या आता. तो आता हवेमध्ये आहे त्याला समजत नाही भाई काय चालू आहे आणि कुठं काय करायचं आहे ते. त्याला फक्त गाडीच दिसते बस. ओ माय गॉड हे भारी दिलं रे. टक 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 काय फुल रिचनेस फिलिंग. अच्छा हा ते वेगळंच फीचर आहे तो. ओ माय गॉड काय वेगळीच फिलिंग अरे आपली सिरियसली रे इतक्या गावात. आता समजू शकतो भाईला काय कसं वाटतं आतमध्ये बसलं. भाई तू पुढे बस मी वाटी बसतो ये पुढे पुढे. अरे ये रे नील हे लाव गणेशाचं काहीतरी लाव. हा पहिले ब्रेक दाबून हा ब्रेक दाब.
तर चला आता आम्ही चाललेलो आहे, सगळं झालेला आहे कार्यक्रम. आता ललित जाईल घरी. आय डोंट नो तू सुटकेलेला येतोय की नाही मला माहित नाही. येतोय पण सुटकेलेला येतोय? सोडकोली नाही गावी मुंबईला चाललं. मला थोडासा करावं वाटतं की मी मुंबईला चालू रिटर्न. मला ॲक्च्युली या संगत जायचं होतं अलिबागला, बट मी वेल काढून येईन. आपण वेल काढून करूया टाइम. वेल काढून मी येईन. प्लॅनिंग रूट प्लॅनिंग. आता कुठे आहे? आता नाश्ता करायला चाललोय.